महाराष्ट्र के डिप्टी सीएम और शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे राज्य भर में एहसान दौरा कर रहे हैं। लोकसभा और विधानसभा चुनाव में महायुति उम्मीदवारों को मिले भारी समर्थन के बाद शिंदे मतदाताओं का आभार व्यक्त करने का अभियान चला रहे हैं। इसी कड़ी में 27 अप्रैल को वे बुल्ढाना दौरे पर आएंगे। इस संबंध में बुल्ढाना विधानसभा क्षेत्र के शिवसेना विधायक संजय गायकवाड ने इसकी जानकारी दी है। 27 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आणि विद्यमान DCM एकनाथ शिंदे साहेबांचा आभार यात्रा म्हणजे बुलढाण्यामध्ये शिवसेनेचा आमदार जनतेने लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी निवडून दिला। सर्व क्षेत्रातल्या लोकांनी मतदान करून खासदार सुद्धा निवडून दिला। त्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी खास करून एकनाथ शिंदे साहेब 27 तारखेला पहाटे 10:30 वाजता बुलढाण्यामध्ये लँड करणार आहे। 10:30 वाजता लँड केल्यानंतर 10 मिनिटात रेस्ट हाऊसला जातील। रेस्ट हाऊसवरून कार्यकर्त्यांची बैठक होईल आणि 11 वाजता ते व्यासपीठावर जातील आणि व्यासपीठावरून सगळ्यांना संबोधित त्या ठिकाणी करणार आहेत। तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे जो आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपल्याला देखील सस्नेह निमंत्रण की त्या कार्यक्रमाला लाईव्ह आपण टिपावं आणि लोकांपर्यंत तो क्षण पोहोचावा याकरता आपल्या सगळ्या या ठिकाणी मी आमंत्रित केलेला आहे। लेकिन डिप्टी सीएम के इस दौरे को लेकर विपक्ष ने निशाना साधा है। यूपीटी शिवसेना के प्रवक्ता जयश्री शेलके ने एकनाथ शिंदे पर सीधा हमला करते हुए कहा, एहसान क्या मांगते हो, माफी मांगो। जयश्री शेलके ने सरकार की विफलताओं को गिनाते हुए कहा, किसानों को कर्ज माफी नहीं मिल रही, किसान आत्महत्या कर रहे, फसलों को उचित दाम नहीं दिए जा रहे, 2023-24 के फसल बीमा की पूरी राशि नहीं मिली है, बेरोजगारी के कारण युवा पलायन कर रहे हैं और रोजगार के अवसर भी उपलब्ध नहीं है। जयश्री शेलके ने सरकार से जनता से माफी मांगने की सलाह देते हुए तीखी टिप्पणी की है। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एसएनसी गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। खरं म्हणजे बुलढाणा जिल्हा हा राज्यातला 3ऱ्या क्रमांकाचा गरीब जिल्हा म्हणून ओळखला जातो। याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी युवा प्रगतिशील शेतकरी कैलास नागरे या आमच्या शेतकरी बांधवाने शेतीला पाणी देता येत नाही या कारणासाठी आत्महत्या केली। बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरामध्ये आज शेतकरी कर्जमाफी मागताय, परंतु तुम्ही सांगताय की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही। शेतकऱ्यांच्या शेतमालाला तुम्ही भाव देऊ शकत नाही। तुम्ही शेतकऱ्यांना 2023-24चा जो पीक विमा दिलाय तो पण पीक विमा देत असताना त्या पीक विम्याची मदत ही शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालेली नाही। एवढंच नाही तर आज अनेक युवा बेरोजगार हे बुलढाणा जिल्ह्यातील स्थलांतर करताय केवळ या ठिकाणी रोजगाराच्या कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत म्हणून। आज प्राथमिक शिक्षण असेल किंवा आरोग्य व्यवस्था असेल ग्रामीण भागातली या सगळ्यांची दयनीय अवस्था आहे। इतकी सगळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये दयनीय अवस्था असताना तुम्ही आभार कसले मानताय? तुम्ही तर या राज्यातील जनतेची, बुलढाण्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे। तुमच्या लोकप्रतिनिधींना कमी मतांनी का होईना लोकांनी सभागृहात पाठवलं आणि हेच लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर लोकांना शिव्या देण्याचं काम करतात, मतदारांना शिव्या देतात। त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री साहेब या बुलढाणा जिल्ह्यामध्ये येऊन जनतेचे आभार मानण्यापेक्षा माफी मागा। बुल्ढाना से न्यूज़ फर्स्ट के लिए वसीम शेख अनवर की रिपोर्ट।